की पुढच्या आठवड्याचं काय. तर पुढच्या आठवड्याचं जे ठरत होतं मग डे वाईज पहिले वीकली केलं आणि मंथली केलं, वीकली केलं आणि मग डे वाईज केलं. मग पुढच्या आठवड्याचे शेड्यूल पूर्ण लिहून झालेलं तयार. मग त्याच्यात कुणाला किती वाजता भेटायचं सरांनी आपल्याला फक्त सांगितलं होतं की कोणाकोणाला भेटायचं ते लिहा. मग मी रॅन्डमली लिहिलं, म्हणजे सरांना दाखवलं की मी मला जे वाटत होते की ज्यांची उद्याची माझी मीटिंग आहे, पण मग टाइम शेड्यूल आता मी लिहिणार. आता मी लिहिलं, वेळ कमी मागे पुढे झाली, म्हणजे सकाळी 9ला ज्यांना भेटायचं तो सगळ्यात शेवटी गेला लिहिला. मग त्यामुळे मला आता शेड्यूल करताना मी तेही करणार की सकाळी पहिले कोण, मग त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण आणि त्याच्यानंतर कोण, असं शेड्यूल तयार केलेलं आहे. शिवाय आमचे ग्रुप ऍक्टिव्हिटी पण आहे, तेही करायची आहे. गेल्या काही दिवसांमध्ये थोडंसं पावसामुळे गणपतीचा सण होता, त्यामुळे अतिशय चांगले दिवस होते. सणासुदीच्या दिवसात आम्ही अनेक लोकांना फोन केले, अनेक लोकांना भेटलो या. तर हे पूर्ण हे जे काही होतंय हे सर्व या सेशनच्या मुळे होतंय. कारण सेशन नव्हतं तेव्हा काय आता आया मन में चले तपवन में, जेव्हा मनात येईल तेव्हा आम्ही मनाचे राजे होतो सर. आता काय झालं की तुम्ही आम्हाला एका चौकटीत बांधलंय आणि ती चौकट अतिशय महत्वाची आहे. ती फायनान्शियल चौकट आहे आणि ती चौकट आमची फार छोटी होती. आम्ही फार कमी विचार करायचो, कमी लोकांना भेटायचो, कारण आमचीच स्वतःची गरज आम्ही कमी करून ठेवली होती. सरांनी आपल्याला दाखवलंय, सरांनी आपल्याला शिकवलंय की तुमच्या गरजा वाढवा. गरजा वाढतील, उत्पन्नाच्या मागे आपण हळूहळू पुढे सरतो. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती असेल की आपल्या गरजा वाढवा. मग गरजा काय काय वाढवायच्या, तर मग सरांनी अजून एक टास्क दिला की MDRT का करायचं. MDRT करायचं तर का करायचं, प्रत्येकाने स्वतःच्या गरजा लिहिल्या, प्रत्येकाने त्याच्यातनं येणारं सॅटिस्फॅक्शन हे पण लिहिलंय. मी थोडंसं वेगळं लिहिलंय. मी एक लिहिलंय की आर्थिक स्तर उंचावेल, इन्कम प्लस, माझा इन्कम वाढला की माझं थोडंसं लिव्हिंग स्टँडर्ड पण वाढेल. मी कसेही कपडे घालतो, कुठलेही शूज घालतो, ते मला चेंज करायचं, म्हणजे मला स्वतः फिजिकली मला चेंज व्हायचंय. पहिला तो आहे. दुसरा आहे माझा सामाजिक स्तर उंच आहे. मनी आहे तो हनी आहे, बरोबर आहे का. मनी आहे तो हनी आहे. माझ्याकडे पैसे आले की आपोआप माझ्यासोबत काही चांगले लोक पण जोडले जातील. आताही माझ्यासोबत चांगले लोक आहेत, पण जर एक पैसा आला तर एक वेगळा ग्रुप तयार होतो. बरोबर, तो एक आहे, म्हणजे सामाजिक स्तर माझा उंच आहे. तिसरं आहे की प्रगतीपथाकडे वाटचाल. मी जर MDRT झालो तर एक स्टेटस सिम्बॉल येतो. माझे एक क्लब मेंबरशिप मिळवणे हे पण टार्गेट आहे. त्यासोबत आपण प्रगतीपथाकडे वाटचाल करतो आणि प्रगतीपथाचा सगळ्यात मुख्य पाय आहे पैसा. MDRT झाल्यावर तो आपोआप येणारच आहे. चौथं आहे कौटुंबिक समस्यांचं निवारण करण्यासाठी मला MDRT व्हायचं. प्रत्येकाला कौटुंबिक समस्या आहे, असं समस्या नसलेला माणूसच नाही. ज्याला समस्या असतो तोच माणूस आहे, तोच लढतो. त्यामुळे आपण सगळे समस्याग्रस्त आहे, म्हणूनच आपण इथे आलेलो आहे MDRT व्हायला. आपण इथनं जे काही नॉलेज घेतो ते इम्प्लिमेंटेशन करू, ऍडिशनल आपलं नॉलेज वाढवू, ऍडिशनल आपल्याला वाचायची सवय लागलेली आहे. MDRT होण्यामागे माझा अजून एक आहे, भौतिक सुख अनुभवायचे आहेत मला. आता प्रत्येकाने सांगितलं की बंगला, कार, फार्म हाऊस, भौतिक सुख आहेत हे सगळं. मला ते भौतिक सुखांसोबत थोडंसं आत्मिक सुख पण पाहिजे. मग आत्मिक सुख करण्यासाठी काय, मला जर 8 दिवस बाहेरगावी जायचं असेल तर मला एक फायनान्स सिक्युरिटी पण लागेल, जी मला कॅश इन हँड घरी ठेवावी लागेल. मग त्यासाठीही मला MDRT व्हायचंय. अजून एक महत्वाचं कारण आहे लोन फ्री. प्रत्येकावर लोन आहे, किरकोळ आहे, छोटं आहे, मोठं आहे, काहीतरी आहे, पण आहे. कारण आपल्या मागच्या पिढीने आपल्याला सांगितलं होतं डेट फ्री जागा, ते जगले आणि आपण वयाच्या 25व्या वर्षात लोन मध्ये अडकलोय. बरोबर आहे. 25-26व्या वर्षी प्रत्येकाने लोन घेतलंय. आपल्याला लोन फ्री व्हायचंय, म्हणून मला MDRT व्हायचंय. प्रत्येकाने व्हिजन बोर्ड बनवलंय, प्रत्येकाने व्हिजन बोर्ड बनवलंय. सगळ्यांनी बनवलंय, कारण सरांनी आपल्याला तो टास्क 3 महिन्यांपूर्वी 3-4 महिन्यांपूर्वी. माझं एक व्हिजन बोर्ड बनलेलं आहे. माझ्या व्हिजन बोर्ड मध्ये जे तुमचे स्वप्न आहेत ना तेच माझे पण. सगळ्यांचे स्वप्न सारखेच आहेत, चित्र वेगवेगळे, कोणाचं छोटं आहे कोणाचं मोठं आहे, पण व्हिजन बोर्ड बनवलेला आहे. माझा
व्हिजन बोर्ड सक्सेस करायचा आहे म्हणून मला MDRT व्हायचं आहे. अजून एक आहे की क्लब मेंबरशिप गेली कोरोनामुळे, बऱ्याच जणांची गेली, माझी एकट्याचीच नाही. पण मग समदुःखी होण्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ. दुःखामध्ये आपण थोडंसं मागे राहायचं, सुखामध्ये पुढे जाऊ म्हणून मला MDRT व्हायचंय. आणि लास्ट बट लिस्ट, मला एक कन्या आहे, ती डॉक्टर होते, तर तिचं एज्युकेशन कॉस्ट आहे थोडी जास्त आहे, मग ती पण आपल्याला कव्हर करायची आहे. आणि मी रत्नेश सरांनी सांगितलं होतं की त्या तुमच्या व्हिजन बोर्ड मध्ये मुलीच्या लग्नासाठी पण काही दाखवायला हवं, म्हणून आता मी माझ्या याच्यात MDRT होण्याच्या याच्यात ते पण ऍड केलेलं आहे की माझ्या मुलीचे लग्न धूमधडाक्यात नाही करायचं, पण व्यवस्थित करायचं. जे 1000 लोकांपेक्षा 200 लोक क्वालिटी बोलवायचे क्वांटिटीपेक्षा. त्यासाठी पण थोडंसं MDRT हे मला एक पाया असेल. मग ते MDRT नंतर काय करायचं हे पुढचं आपण नंतर ठरवूया, पण यासाठीच मला MDRT करायचं आहे. थँक्यू.